जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन। शिवस्वरूप श्री राष्ट्रसंत निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचा 111वा जयंती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम तपोवन नाशिक येथे दिनांक 25/9/2025 आज कालपासून महामृत्युंजय यज्ञाची सुरुवात झाली। 3 दिवसाचा महामृत्युंजय याग आहे। या यज्ञासाठी लहान मुलं म्हणजे ब्रह्मचारी मुलं आणि मुली यांच्याकडून ते यज्ञाला बसले जातात। कालपासून सुरू झालेला आहे। आज संपूर्ण नाशिक शहरामध्ये सवाद्य टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचा भव्य पालखी सोहळा, त्यानंतर राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचा स्मृतिस्तंभ गंगा घाटावर परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबा सर्व संत मंडळी यांच्या हस्ते बाबाजींच्या स्तंभाचं पूजन करण्यात आलं। पाणी असल्यामुळे तिकडं जाण्यात नाही आलं। आता तपोवनात जनार्दन स्वामींचा जो भव्य पुतळा आहे महाराष्ट्र शासनाने साकार केलेला आहे, त्या पुतळ्याजवळ जनार्दन स्वामीची ही मिरवणूक जाणार। तिथं नगरपालिकेचे मंडळी त्यांच्या हस्ते आणि बाबांच्या हस्ते पुतळ्याचं पूजन होईल, तिथं आरती होईल आणि सर्व भक्त समवेत संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्रात लाखो बाबाजींचा परिवार आहे। ती सर्व मंडळी सर्व क्षेत्रातील या ठिकाणी आलेली आहे। मस्त भावी पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यानंतर पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर रात्री ठीक 7 ते 9 या दरम्यान सत्संग प्रवचन होईल। जनार्दन स्वामीचा जन्मोत्सव आजही साजरा होईल। सत्संग प्रवचन परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी महाराज आदरणीय श्री भाऊ पाटील व सर्व भजनी मंडळ यांच्या समवेत व्यासपीठावर भव्य सत्संग सोहळा होईल। त्यानंतर सर्व आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद होईल आणि दिनांक उद्या 26/9/2025 या रोजी सकाळी महामृत्युंजय यज्ञाची पूर्ण आहुती या ठिकाणी संपन्न होईल। सर्व संत बाबाजींचे शिष्यमंडळ, सर्व भक्त परिवार, सर्व विश्वस्त मंडळ, सर्व भक्त मंडळ यांच्या समवेत पूर्णाहुती होईल। त्यानंतर मुख्य व्यासपीठावर परम श्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या समवेत सर्व संत मंडळी आणि समस्त विश्वस्त मंडळ, भक्त मंडळ सर्व भक्तांच्या उपस्थितीत, हजारो भक्तांच्या उपस्थितीत जनार्दन स्वामींचा जन्म महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येईल। जनार्दन स्वामींच्या पादुकाचं पूजन, भजन, जनार्दन स्वामींचा जन्म महोत्सव, जनार्दन स्वामी 1914 या रोजी ईश्वरी कार्य करण्यासाठी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचा अवतार या ठिकाणी प्रगट झाला। ईश्वरी कार्य करण्यासाठी जनार्दन स्वामी आले। जगाच्या कल्याण संतांची होती देह कष्टविती परोपकारी, केवळ परोपकारासाठी जनार्दन स्वामी आले आणि त्यांनी शिवालयाचा जीर्णोद्धार केला, गुरुकुलाची स्थापना केली, आश्रमाची स्थापना केली, हजारोने लाखो भाविकांचं व्यसनमुक्त केलं आणि आजही जपानुष्ठान त्यांची वार्षिक परंपरा, जपानुष्ठान असेल, यज्ञ असेल, पारायण असेल आणि पालखी सोहळा असेल, असं मंदिराचे काम आणि हजारो गोरगरीब जी मुलं आहेत त्यांच्यासाठी गुरुकुलाची स्थापना, असं ईश्वरी कार्य करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी हे सरकारने आपल्या जनार्दन स्वामींना बहाल केलं आहे राष्ट्रसंत म्हणून। आपल्या आणि भारत सरकारने 5 रुपयाचं तिकीट जनार्दन स्वामींचं काढलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र आपल्या नाशिकमध्ये जनार्दन स्वामी रोड, जनार्दन स्वामी पूर, जनार्दन स्वामी विद्यालय, जनार्दन स्वामी पुतळा असे अनेक उपक्रम जवळजवळ 2025 आहे, तर 25वा उपक्रम जनार्दन स्वामीचे या ठिकाणी संपन्न झालेले आहेत। अशा राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचा जन्ममहोत्सव आपल्या हजारो भक्तांच्या समवेत या ठिकाणी संपन्न होतो आहे। या जन्ममहोत्सवाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, त्यांचा दर्शनाचा लाभ घ्यावा, अशी सर्व मंडळींना सर्वांना राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम श्री सर्वेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्वांना आव्हान करण्यात येत आहे, विनंती करण्यात येत आहे। आपल्या सर्वांना जय जनार्दन जय जनार्दन।